खाजरी किंवा खजुरी मासा म्हणजेच इंग्रजीत एशियन सी बास, बारामुंडी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि मुंबई पालघर भागात याला जिताडा असं म्हणतात किंवा खजुरा या नावाने हा मासा ओळखला जातो. हा अत्यंत चविष्ट, मऊ आणि महागड्या पांढऱ्या माशांपैकी एक आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल आगरी पद्धतीचं खाजरी माशाचं झणझणीत आणि रसाळ कालवण. ताज्या खाजरी माशाला घरगुती मसाले, खोबरं, कांदा आणि आगरी स्टाईलचा खास फोडणीचा स्वाद देऊन तयार केलेली ही रेसिपी भाकरी, वाफळता भात किंवा नाचणीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाजरी मासा स्वच्छ करण्यापासून ते मसाला तयार करून चविष्ट कालवण बनवण्याची संपूर्ण सोपी पद्धत दाखवली आहे. जर तुम्हाला पारंपरिक कोकणी किंवा आगरी रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आगरी कोळी आणि गावठी रेसिपीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. आपण आज बनवतोय जिताड्याचं कालवण आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण्यासाठी बघा खोबरं घेतलंय. हे मी तुम्हाला दाखवते. याच्यामधून आपण अर्धी वाटी खोबरं घेणार आहे, 1 इंच आलं घेणार आहे, 2 मिरच्या घेतल्यात मोठ्या मोठ्या, 10-12 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्यात आणि इथे घेतलंय कोथिंबीर घेतलंय, मूठभरच कोथिंबीर घेतलंय. आता हे बनतं आमचं 5 माणसांचं जेवण. तर तुमच्याकडे जसे माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये कमी जास्ती करू शकता. आपण बघा इकडे जिताडा फिश घेतलेला आहे, साफ धुवून आपण साफ करून घेतलेला आहे, मावशीकडूनच घेतलेलं आहे साफ करून. याला मी आता फक्त थोडं मीठ लावून ठेवणार आहे. आपण बघा मीठ लावून घेऊया. जरा सांभाळू ना, काटाही लागू शकतो त्याला, कारण हा छोटा आहे. मोठ्या जिताड्यामध्ये ना तुम्हाला काट्यांची संख्या कमी असते. आपण ना आता जिताड्याच्या कालवणाचा फोडणी करूया. पहिला आपण थोडं तेल घालूया यामध्ये. 2 मोठे चमचे मी तेल घेतलं आणि मी जे तुम्हाला वाटण दाखवलं होतं मगाशी ते मी वाटण आता यामध्ये फोडणी करून घेते. जरा माझ्या चिमणीचा आवाज येत असेल कदाचित. वाटण एकदम मस्त वाटून घेतलेलं आपण ते यामध्ये आता परतून घेऊया. वाटण चांगलं परतून घेऊया, म्हणजे यामध्ये ना आलं लसूण असतं तर त्याचा ते जो कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे. आपल्याला चांगलं परतून घेऊया, कच्चापणा राहिला नाही पाहिजे. आता बघा तेल सोडायला लागलं वाटण, म्हणजे थोडं कच्चेपणा जात चालला. आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया. कलरसाठी असते ती, का तिखट नसते. आणि आपला घरगुती लाल मसाला जो आपण बनवतो वर्षाचा तो मी 1-1.5 चमचा घेते. आणि आता सगळं पहिला परतून घेऊया, मग आपण पाणी आवश्यकतेनुसार टाकूया. थोडा अजून कलर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकू शकता. थोडंसं मी यामध्ये पाणी टाकून मसाला म्हणजे सिक्युअर केलं की करपणार नाही. मला थोडं कलर कमी वाटतं तर मी थोडीशी लाल मिरची पावडर यामध्ये घालते. मी तुम्हाला जसं चालत असेल त्याप्रमाणे घ्या. आता यामध्ये आपण पहिला डायरेक्ट मिरचीच्या तुकड्या आपण एक करून तुकड्या सोडूया. मी थोडंसं मीठ लावून ठेवलेलं तुकड्यांना. मीठ लावलं ना का मच्छीच्या म्हणजे आतमध्ये पण थोडं मीठ राहतं, नाही तर अगदी कधी कधी बेचावं लागतात मीठ. यामध्ये अजून चिंच येणार आहे ना, तर मिठाचं प्रमाण चेक करूनच टाका. आणि तुकडा अगदी हळूच म्हणजे अशा परता, त्यांना जास्ती कलथा लावू नका, तुटून जातील. आता मी आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करून घेणार आहे.
आता आपण यामध्ये पाणी घालूया. आता जरा एक उकळा येऊ द्या याला. बघा कशी मस्त तरी आलेली आहे कालवणाला आणि कालवण पण आता उकळलेलं आहे. जेव्हा उकळा येईल चांगला त्यामध्ये आपण जो चिंच कोळ बनवलाय तो आपण घालूया. मी थोडं मीठ चेक करून घेते. आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ घालूया. आमच्या रेसिपीज पाहाल तर तुम्हाला दरवेळी अशा टिप्स पण मिळत राहतील की ज्या आपल्या वेळ वाचवतात जेवणाचा. वाटण पण तुम्ही वाटून फ्रीजरमध्ये ठेवू शकता, त्याच्या बारीक बारीक क्यूब बनवून, किंवा चिंचेचा कोळ वाटून तुम्ही एका टाईट फ्रेश बरडीमध्ये भरून ठेवा फ्रीजमध्ये. बाहेर नका ठेवू, कदाचित खराब पण होऊ शकतो. मग ते मिश्रण आपण थोडं अलगद मिक्स करूया आणि अजून एक उकळा यायला ठेवून देऊया. थोडासा मी यामध्ये रस्सा वाढवणार, म्हणजे जे आपलं मिश्रण लागलेलं आहे मिक्सरला ते पण यामध्ये वापरलं जाईल. खूपच छान याचा रस्सा बनतो. तुम्ही एकदा बनवून बघा अशी मच्छी. तुम्ही पण अशी मच्छी बनवून बघा. काही जणांना हा तवंग आवडतो, तो हेल्दी नसला तरी दिसायला छान दिसतो. तर समजा कोणी पाहुणे येणार असेल, काही असेल, तुम्हाला जर असं दाखवायचं असेल रस्सा तर वाटण थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्या चांगलं, तरच आणि मच्छी ज्या तुम्ही त्यामध्ये परताल वाटणामध्ये, लगेच पाणी नका घालू. असं तुम्ही चिकनचं पण करू शकता, मगच त्याला तेल सुटतं. चला आपण त्याला उकळं येऊन देऊया. तयार झालेलं आहे मस्त सुगंध. हे तुम्ही गरमागरम भाकरी, वाफाळलेला भात याबरोबर खाऊ शकता आणि या पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता. तर अशी तुम्ही पण तुमच्या घरी मच्छी ही मागवा आणि खाऊन बनवून खा आणि मला सांगा कशी बनली तुमची माझ्या पद्धतीने. थँक्यू. तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.